आणि मला माहिती आहे जे नाशिकचे लोक हॅलो गाईज, तर फायनली मी 20 दिवसानंतर नाशिकमध्ये आली माझ्या सासरी माझ्या नवऱ्याकडे मम्मीला सोडून. तर गाईज मी पुण्यामध्ये होते इतके दिवस माझ्या मम्मीकडे माझ्या पप्पाकडे. पण गाईज पुण्याचं पॉल्युशन, ट्रॅफिक, त्यानंतर पुण्याचं ऊन मी इतकी जास्त कंटाळली होती गाईज, खूप म्हणजे खूप जास्त कंटाळली होती. तर गाईज नाशिकला आल्यावरती मला इतकं सुकून फील झालं, इतकं सुकून फील झालं गाईज, तर मी तुम्हाला सांगूच नाही शकत वर्ड्समध्ये. जे नाशिकचे लोक आहेत त्यांना तर कळणारच आहे कसं फील होतं कसं नाही. इथली ग्रीनरी, इथले झाडं, माझ्या मागे पण तुम्ही बघू शकता किती मस्त ग्रीनरी आहे. इथलं पाणी, इथला पाऊस, इथलं क्लायमेट इतकं भारी वाटतं गाईज. नाशिकमध्ये मी पाऊल ठेवलंच मला एकदम जन्नत फील झालं, एकदम भारी फील झालं गाईज. तर गाईज नाशिकच्या क्लायमेटला आणि नाशिकच्या रस्त्यांना तोडच नाही आहे, कशाचीच तोड नाही आहे गाईज. तर गाईज मला तुम्हाला हेच सांगायचं आहे की मी जे आत्ता बोलली त्याच्यावरती तुमचं मत काय आहे? तुम्हाला नाशिक जास्त आवडतं का पुणे जास्त आवडतं? आणि मला माहिती आहे गाईज जे नाशिकचे लोक आहे ना त्यांना पुणे अजिबात आवडणार नाही, कारण की नाशिकचे जे क्लायमेट आहे ते कम्प्लिटली वेदरच डिफरंट आहे आणि पुण्याचं क्लायमेट कम्प्लिटली वेगळं आहे. तर गाईज मला प्लीज कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा माझा व्हिडिओ बघून झाल्यावरती की तुम्हाला काय वाटतं मी जे आत्ता बोलली त्याच्यावरती.